सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा तालुका धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मिळावं यासाठी रास्ता रोको आंदोलन। धनगर समाजाला जनगणनेनुसार आरक्षण मिळावं, न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार, समस्त सकल धनगर समाजाची आंदोलनाद्वारे मागणी। चोपडा तालुक्यातील सकल धनगर समाज रास्ता रोकोत सामील झाल्याने आपल्या समाजाची ताकद वाढवली। तसेच महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने 10 वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित ठेवला। याकरिता सर्व समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला व आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात व तोपर्यंत आमच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असा इशारा आंदोलकांनी दिलाय। सरकारचा विरोध रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्यापुढे आपण तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात उभारू असा इशाराही देण्यात आला आणि आपल्या समाजाला कसं आरक्षण मिळेल याकरिता आपण लढा उभा करू। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणे देणार रे, कोण म्हणे देणार रे, एअरपोर्ट 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 एअरपोर्ट। या सरकारचे करायचे काय, या सरकारचे करायचे काय। बोलावा बोलावा, स्वयंप्रेरणेने बोलावा, वर्डीच्या उपसरपंच या वर्डीवाले 3 नंबर बोला ना आपले प्रत्येकाने प्रत्येकाच्या गावात आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करायचं। कोणत्याही गोष्टींसाठी ते रोडांवर उभे राहतात, भांडणांसाठी राहतात, इतर गोष्टींसाठी राहतात, गणपतींच्या मागणीसाठी राहतात। आणि मग आज जेव्हा आपल्याला आरक्षणासाठी आपल्याला मुद्दा मांडायचा आहे तर एवढा कमी धनगर समाज चोपडा तालुक्यात आज इथं उपस्थिती इतकी कमी आहे। ही उपस्थिती 4 पटीने राहिली असती जर सगळ्या धनगर समाजाच्या सर्व महिला, सर्व पुरुष आणि सर्व घरातले प्रत्येक व्यक्तीने आज इथं हजर राहायला पाहिजे होतं। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एक सांगा, प्रत्येक गावात आपला प्रतिष्ठित माणूस हा प्रत्येक गावांमध्ये आहे, त्या माणसाने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे ना। दरवेळेस जेव्हा मागच्या वर्षी पोलीस स्टेशनवरही आपण जेव्हा आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी याच्यापेक्षा आणखी तिथंही कमी संख्या होती आणि ही उपस्थिती आपली आपलेच लोक पंढरपूरला किती दिवसापासून बिना अन्नाचे बिना पाण्याचे त्या ठिकाणी आरक्षणासाठी बसलेले आहेत। त्या लोकांची स्थिती इतकी खालावलेली आहे आणि आपण काय करायचं। ऐतिहासिक बाब आहे की आज संपूर्ण राज्यभरात 23 तारखेला सर्वीकडे आंदोलन करायचे होते, रास्ता रोको आंदोलन। शासनाचं खूप चुकीचं वर्तणूक आहे आम्हाला की आम्हाला खूप वेळ कमी दिला रास्ता रोखण्यासाठी। आम्ही किमान 15 मिनिटाची वर बसू नाही शकतो। ही एक शोकांतिका आहे। आम्हाला प्रत्येक वेळा का डावललं जातो आमच्या समाजाला, आमच्यावर का अन्याय होतो प्रत्येक वेळेला। आमची एकच मागणी होती की आमचं कोर्टात किती वर्षापासून 1985 सालापासून आमची कोर्टमध्ये केस टाकली गेलेली आहे आणि धनगर
त्या समितीने तो GR अजूनही इश्यू केलेला नाही आहे की धनगर आणि धनगर हा एकच आहे. आज अनेक दिवसापासून आमच्या समाजाचे लोक पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत. ते लोक अन्न पाण्या विना चालवलेले आहे आणि अशा स्थितीमध्ये ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आणि आज आम्हाला सरकारने कृषी केला, आम्हाला 15 मिनिटाच्या वरती आम्हाला नाश्ता करू नाही दिला. मग सर्व ठिकाणी आम्हाला सरकार मिळून आणि प्रशासन मिळून आम्हाला काढावं प्रमुख मागणी आमची आहे की आमचं आरक्षणाची अंमलबजावणी झालेली आहे. तो GR जो पास झालेला आहे त्याला तुम्ही इश्यू करा आणि जे तुम्ही बाकीच्या काही लोकांना त्यांनी धनगर म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्रांची स्थगिती करा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला मागासवर्गीय जाती प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा. आमची एवढीच मागणी आहे.